महानायकांनी समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्याय या तत्वावर आधारित समाज, न्यायव्यवस्था, राजव्यवस्था निर्माण व्हावी यासाठी त्यात बलिदान आणि समर्पण केले त्या सर्वांना मी वंदन करतो. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती द्वारा आयोजित वक्तृत्व स्पर्धा 2 टप्प्यामध्ये आपल्याकडे संपन्न झाली. 2 टप्प्यांचे 2 विषय आणि त्या दोन्ही विषयांवर उत्कृष्टपणे भूमिका मांडणारे आमचे सर्व स्पर्धक मी यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि आपणही टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. ज्या लोकांना आपली व्यवस्था निर्माण करायची असते, ज्या लोकांना आपली राजनीतिक, संवैधानिक, सामाजिक व्यवस्था निर्माण करायची असते, त्या लोकांची विचारधारा युवकांमध्ये, समाजामध्ये रुजली पाहिजे. हे रुजवण्यासाठी जे लोक काम करतात, जे युवक काम करतात, ते या देशाचे शासनकर्ते जमात होऊ शकतात. ही संकल्पना पूर्ण जगामध्ये लागू आहे. जेही लोक आपली विचारधारा समाजामध्ये प्रेरण्यासाठी काम करतात, तेच लोक शासनकर्ते होतात. कधी काळी 1925ला या भारतामध्ये एक संघटन निर्माण झालं ज्याचं नाव आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. त्यांनी आपली विचारधारा युवकांमध्ये पेरली, युवकांना जोडलं, समाजामध्ये रुजवली. आज ते लोक या देशाची राजव्यवस्था चालवत आहेत. म्हणजे राजव्यवस्था चालवण्यासाठी समाजामध्ये विचारधारा पेरणं फार महत्त्वाचं आहे. त्या अनुषंगातून ही संकल्पना घेऊन आमच्या क्षेत्रातील युवा त्यांची विचारधारा त्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडावी म्हणून आम्ही या विषयाचं, या स्पर्धेचं आयोजन केलं. आम्ही जे शालेय गट होता त्यांच्यासाठी विषय ठेवला होता भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार. कारण की जर म्हटलं बोलायचं आहे तर आम्ही समुद्रासारखं बोलू शकतो, कारण की समुद्रासारखं सगळ्यांना नॉलेज आहे, समुद्रासारखे सगळेजण बोलू शकतात. परंतु स्पर्धेचे काही नियम असतात. त्याच्यातला जो पहिला नियम असतो तो असतो का तुम्हाला वेळेची मर्यादा असते का दिलेल्या वेळामध्ये दिलेल्या वेळाचा पूर्ण वापर करत तुम्ही तुमच्या विषयाला किती न्याय देता, विषयाला जो विषय दिलेला आहे त्याच्यावर किती माहिती सांगता. ते सांगत असताना तुमचे एक्सप्रेशन, तुमच्या आवाजाचा लहेजा, तुमचा बॉडी लँग्वेज आणि प्रेक्षकांकडून येणारा प्रतिसाद या सर्वांना पकडून एका स्पर्धकाची गुणवत्ता ठरवल्या जाते. आणि म्हणून आम्ही विषय दिला की भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार. कारण म्हटलं कलम नंबर 22, कलम नंबर 12 ते कलम नंबर 35 पर्यंत जे मूलभूत अधिकार आहेत ते मूलभूत अधिकार आमचे शालेय विद्यार्थी सहज अध्ययन करून आपल्या दृष्टिकोनातून, आपल्या भूमिकेतून सहजपणे मांडू शकतात. बाबासाहेब आंबेडकर 25 नोव्हेंबर 1949ला जेव्हा संविधान सभेचं शेवटचं भाषण करतात, त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की फंडामेंटल राईट इज द सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. भयानक शब्द वापरला, फंडामेंटल राईट्स इज द सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. मूलभूत अधिकार ही संविधानाची आत्मा आहे आणि संविधानाची आत्मा आहे जर मूलभूत अधिकार, तर ते हे त्या लोकांना माहीत असलं पाहिजे जे लोक म्हणतात आम्ही आंबेडकरवादी विचारवंत आहोत, आमची मुलं आंबेडकरवादी आहेत, दिवस रात्र जय भीम जय भीम गीत फिरतात. हे त्या लोकांना माहीत असलं पाहिजे. सोबत हेही माहीत असलं पाहिजे की प्रत्येक कलम लिहिताना बाबासाहेबांची नेमकी भूमिका काय होती. कलम नंबर 13 म्हणते की आजवर भारतामध्ये जेही अन्यायकारक, असमान जेही कायदे होते ते कायदे कलम नंबर 13 नुसार
नल अँड व्हॉइड करण्यात येत आहे. संविधानिक टर्म आहे नल अँड व्हॉइड, म्हणजे शून्य घोषित करण्यात येत आहे. जसं मनुस्मृतीचा जो कायदा असेल त्याच्या कलम नंबर 14 मध्ये म्हणतात सगळे समान आहेत, आणि कलम नंबर 14 मध्ये सगळे समान आहे म्हटल्यानंतर सुद्धा कलम नंबर 15 मध्ये म्हणतात की जाती, धर्म, लिंग, जन्मस्थान यांच्या आधारावर भेदभाव करण्यात येणार नाही. दोनही गोष्टीचे अर्थ जर एकच होत असेल तर दोन कलमा का म्हणून लिहिण्यात आल्या, याची समीक्षा व्हायला पाहिजे. कलम नंबर 16 म्हणतात सार्वजनिक क्षेत्रामध्ये समान संधी. तर कलमा लिहिताना बाबासाहेबांची काय भूमिका होती, कशासाठी लिहिण्यात आला. सब समान आहे ठीक आहे, मग जर सब समान आहे तर कलम नंबर 15 का लिहिण्यात आलं, कलम नंबर 15 लिहिण्यात आलं, कलम नंबर 16 का लिहिण्यात आलं, 17 का लिहिण्यात आलं, 18 का लिहिण्यात आलं. याच्यासाठी बाबासाहेबांनी प्रत्येक कलमेसाठी, प्रत्येक कलमेचा बाबासाहेबांना संसदेमध्ये प्रश्न विचारण्यात आले, तर बाबासाहेबांनी प्रत्येक कलमेवर आपली भूमिका, हे काय करताय, याला मूलभूत अधिकारामध्ये का घेत आहे, आपलं स्पष्टीकरण दिलं. त्या सगळे जे डिबेट आहे, जे चर्चा संसदेमध्ये झाली, त्या पुस्तकाला, जे आता पुस्तक पब्लिश झालं आहे त्याला म्हणतात कॉन्स्टिट्यूशन डिबेट. पुस्तक आहे काउंटर क्वेश्चन्स बाबासाहेबाला कोणी केले, त्याच्यावर बाबासाहेबांनी काय केलं. मी जे युवक आहेत किंवा जे आमचे मित्रमंडळी, आम्ही सगळ्यांना सजेस्ट करतो की त्यांनी हे पण पुस्तक वाचायला पाहिजे. संविधानाची सूक्ष्म समीक्षा करण्यासाठी हे वाचणे फार आवश्यक आहे. कलम नंबर 21 अनुसार सगळ्यांना जीवित असण्याचा, जीवनदान देण्याचा अधिकार, म्हणजे इंग्रजांनी 1935 ला भारतीय दंड संहितेला अधोगतिक केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी जो एक मृत्यूचा अधिकार टाकला. बाबासाहेबांनी IPC जरी तसं स्वीकारलं असेल, परंतु कलम नंबर 21 अनुसार बाबासाहेब म्हणतात की जोपर्यंत एखादी व्यक्ती आरोप सिद्ध होत नाही त्याला पूर्णपणे संरक्षण, जीवनदान देण्याची जबाबदारी सरकारची आहे. मूलभूत अधिकारामध्ये टाकण्यात आल्या. शिक्षण हे मूलभूत अधिकारामध्ये टाकण्यात आलेलं आहे. मूलभूत अधिकाराला कंटेन करण्याचा अधिकार, एन्फोर्स करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला सुद्धा नाही. असं जेव्हा बाबासाहेब म्हणतात तेव्हा आम्ही समजलं पाहिजे की मूलभूत अधिकार फार महत्वाचे आहे. मूलभूत अधिकार माणसाच्या जीवनाची संकल्पना अधोरेखित करतात. म्हणून आम्हाला असं वाटलं की हा विषय घेऊन युवकांमध्ये संविधानाप्रती एक नवचैतन्य निर्माण करावं. दुसरा विषय आम्ही ठेवला होता युवकांपुढील आव्हाने. आम्ही भारताचे लोक आणि आम्ही भारताचे लोक म्हणून युवकांची लोकशाहीमध्ये काय भूमिका आहे. तर लोकशाहीमध्ये भूमिका असताना हे फार महत्वाचं नाही की आम्ही राजकीय भूमिकाच घेतली पाहिजे, हे फार महत्वाचं नाही. आम्ही सामाजिकही भूमिका घेऊ शकतो, आर्थिकही भूमिका घेऊ शकतो, संवैधानिकही भूमिका घेऊ शकतो, परंतु दिलेल्या विषयावर आमच्या युवकांना आम्ही विचारांची स्वतंत्रता दिली की त्याने मुक्तपणे आपली भूमिका युवक म्हणून स्पष्ट करायला पाहिजे की जर तो या भारताचा युवक आहे आणि भारतामध्ये लोकशाही आहे किंवा लोकशाही पुढे जरी आव्हाने आहेत तर त्यांची व्यक्तिगत काय भूमिका असली पाहिजे. कलम नंबर 19 नुसार भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला संघटन बनवण्याचा अधिकार आहे. संघटन बनवून फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, आपले विचार, तो ज्याही विचारधारेचा असेल, तो हिंदुत्ववादी असेल, तो आंबेडकरवादी असेल, तो कम्युनिस्ट असेल, तो पुरोगामी असेल, तो गांधीवादी असेल, तो कोणताही वादी असेल, परंतु त्याला ते विचार लोकशाहीमध्ये पूर्णपणे मांडण्याचा जो अधिकार आहे हा संविधानाने कलम नंबर 19 नुसार दिलेला आहे. ज्या युवकांना असं वाटते की आम्ही राजकीय काहीतरी करायला पाहिजे, ते युवक विचारांची स्वतंत्रता, खूप जिम्मेदारी, विचारांची स्वतंत्रता ठेवून स्वतःची भूमिका स्पष्ट करू शकतात. विचारांची स्वतंत्रता मानव म्हणून फार आवश्यक आहे. त्या एखाद्या व्यक्तीला
फॉलो करतो, मी एखाद्या व्यक्तीला फार मोठं मानतो, एखाद्या नेत्याला मानतो, एखाद्या महापुरुषाला मानतो आणि त्याला मोठं मानतो म्हणून त्याने सांगितलेल्या गोष्टीला मी 100% सहमतच असलं पाहिजे असं नाही. व्यक्तिगत मी फॉलोअर म्हणून माझ्याही विचाराची स्वतंत्रता असली पाहिजे. ती स्वतंत्रता मी समाजामध्ये रुजवून, राजकीय असो, सामाजिक असो, संवैधानिक असो, मी माझ्या विचाराचा एक ढाचा बनवू शकलो पाहिजे. युवक म्हणून मी माझ्या विचाराचे राजकीय युवक जर निर्माण केले, मी माझ्या विचाराचे जर राजकीय युवक निर्माण केले, तर मी या देशाच्या संसदेमध्येही जाऊ शकतो. मी माझ्या विचाराचे सामाजिक युवक जर तयार केले, तर मी भारतातला सगळ्यात मोठा दबाव गट सुद्धा बनवू शकतो. कारण की दबाव गट हा संघटनेला बनतो आणि संघटना बनवण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. सामाजिक संघटन सुद्धा दबाव गटाचा एक भाग आहे. मी आर्थिकरित्या भारताच्या लोकशाहीला मजबूत करण्यासाठी आपली भूमिका स्पष्ट करू शकतो. एकंदरीत भारताचा जो युवा आहे तो सामाजिक, आर्थिक, राजकीय, संवैधानिक पद्धतीने या लोकशाहीमध्ये आपली भूमिका, आपली विचारधारा, आपलं वर्चस्व निर्माण करू शकतो. शर्त हे आहे की तो व्यक्ती हा वैचारिक स्वतंत्रतावादी असला पाहिजे. जर वैचारिक स्वतंत्रतावादी नसेल तर तो फार काळ आपल्या विचारधारेला लोकांमध्ये टिकवू शकत नाही. कारण की ती कॉन्टर होते, ती दुसऱ्या कोणातरी विचारधारेसोबत कॉन्टर होते आणि आम्ही कन्व्हिन्स करायला जातो आणि कन्व्हिन्स होऊन येतो. असं व्हायला नको. हे तेव्हाच होईल जेव्हा आपण वैचारिकरित्या स्वतंत्र राहू. या विषयाला खूप जणांनी न्याय दिला आहे, मी सर्वांचे आभार मानतोय. विषय खूप अफाट आहे, खूप वेळ याच्यावर बोलता येईल, परंतु मर्यादा ठेवून आणि आजच्या मंचाने ते मला सन्मान दिला ते लक्षात घेता मी इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत.